आपल्याला विनंती असेल आपण सलामीची जोडी लवकरात लवकर मैदानावर पाठवून द्या. जास्त विलंब अजिबात करायचा नाही, आपण लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. थोड्याच वेळात मात्र सामन्याला आपण सुरुवात करतोय. आज आपल्या व्यासपीठावरती मात्र उपस्थित मान्यवर सन्माननीय गोविंदजी नरेसाहेब, बबनजी शिरोडकर आणि त्याचबरोबर रवीजी मुंबरकर या उपस्थित सर्व मान्यवरांचा आम्ही आज या गावडे युवा प्रतिष्ठान आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मिडबाव पर्व दुसरेमध्ये मात्र मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. एक भव्य मर्यादित षटकांची ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण सालाबाद प्रमाणे याही वर्षी सलग दुसऱ्या पर्वाचं आयोजन आपण आज पाहत आहात. आज पहिला दिवस आहे या स्पर्धेचा आणि पहिल्या दिवसातून मात्र हा नवीन सामना आता काही क्षणातच मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला असेल संघांच्या माध्यमातून कोठरवाडी आणि बांदेश्वर कोठरवाडी आणि चव्हाटा कोचरे दोन्ही टीम मैदानाच्या आतमध्ये मात्र जाताना आपल्याला बघायला मिळत आहेत. चव्हाटा कोचरा या संघाने मात्र टॉस जिंकलाय, प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. बांदेश्वर कोठरवाडी मात्र या सामन्यादरम्यान मात्र प्रथम फलंदाजी करेल. पहिला दिवस या स्पर्धेचा. पहिल्या दिवसातून एकंदरीत जवळपास 9 सामने आजच्या संध्याकाळच्या सत्रापर्यंत आपल्याला पूर्ण करायचे आहेत. आणि यानंतर होणारा सामना पहिली क्वार्टर फायनलची मॅच RR11 डोंबिवली विरुद्ध नवनाथ 11 हडीब. RR11 डोंबिवली आणि नवनाथ 11 हडीब. चव्हाटा कोचरा आपल्याला विनंती असेल आपला एक राखीव खेळाडू आपण पाठवून द्यायचा आहे. चला मॅचची सुरुवात. पॉवर प्लेची ओव्हर. पहिला बॉल या वेळेला आडव्या बॅटनं डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे पहिलाच बॉल खणखणीत चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. सामन्याची सुरुवात चौकारापासून. चव्हाटा कोचरा विरुद्ध बांद्रेश्वर कोठारवाडी या दोन टीम मध्ये. कवडे युवा प्रतिष्ठान चॅम्पियन ट्रॉफी 2025 सीझन 2. दिमागदार सुरुवात होतीये. अजय आणि सूरज सलामीची जोडी. गोलंदाजी मार्कवरती निखिल. पहिलाच बॉल निखिलच्या गोलंदाजीवरती चौकार ठोकला गेलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट मेन स्टेज एंड कडून. पंचांच्या डाव्या बाजूने 8 ते 10 पाऊलांचा रनअप. आपटलेला बॉल या वेळेला हुक केला. पुन्हा एकदा मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट. डॉक्टर शिरोडकर हायस्कूलच्या दिशेने बॉल जाताना पाहायला मिळतोय.
या वेळेला चौकार नव्हे तर या वेळेला 2 धावा अधिक षटकार. काय सुरुवात केली आहे या वेळेला अजय आणि सूरज सलामीच्या जोडीकडून. मात्र हे खेळले जाणारे फटके आपण बघतोय. अजयने मात्र सुरुवात चौकारानं केली, दुसऱ्या बॉलवर षटकार ठोकला. निखिलला मात्र थोडीच उत्तर द्यावं लागणार आहे. चवटा कोचरा आणि त्यांच्या विरोधात बांदेश्वर कोठारवाडी या 2 टीम मध्ये चालू झालेला हा आजच्या दिवसातला आणखीन एक बिग फाईट सामना आहे. मोठी मॅच आहे. पाहूया काय घडणार काय बिघडणार. एकंदरीत जवळपास 28 संघ या स्पर्धेमध्ये खेळतायत. आजच्या दिवसात 12 आणि उद्याच्या दिवसात जवळपास 16 असे एकूण 28 संघ, 4 षटकांचे सामने. झटपट क्रिकेट इथे मात्र खेळावं लागणार आहे. निखिलला मात्र आता काहीतरी वेगळी रणनीती आखावी लागेल, काहीतरी युनिक करावं लागेल की जेणेकरून मात्र समोरच्या फलंदाजाला ते बीट करू शकतील. खोला टाकलेला बॉल त्याला सुद्धा उडवलाय. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर. आणखीन एक दिमागदार, दर्जेदार, उत्तुंग, आसमानी, गगनचुंबी, गगनभेदी षटकार येतोय अजयच्या बॅटमधून. लांब लचक फटका खेळला गेलाय. काय जबरदस्त बॅटिंग, काय जबरदस्त सुरुवात. इंग्रजीमध्ये म्हटलं जातं की वेल बिगेन इज अ हाफ डन. अशीच काहीशी सुरुवात मात्र आता अजय करतोय. आपलं अर्ध काम त्याने केलंय, एक चांगली सुरुवात करून दिली आहे. परत एकदा बॅटची एज घेतोय. बॅनरच्या दिशेने बॉल जाईल. डिक्लेअर स्वरूपातली एक धाव, घोषित स्वरूपातली एक धाव मात्र संघाच्या खात्यामध्ये या वेळेला ऍड केली जाते. आज गुणलेखकाच्या भूमिकेत रुपेशजी सुर्वे, विकीजी तावसाळकर, पंचांच्या भूमिकेत सुबोधजी घडसे, महेशजी चेंदवनकर, महेशजी मकवाना, 2 महेश मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या भूमिकेत आहेत. टेनिस क्रिकेट .in मात्र खूप चांगलं कॅमेरा वर्क आपण पाहतोय. इंडियाज फर्स्ट टेनिस बॉल क्रिकेट वेबसाईटच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण. दरम्यान या वेळेला सुद्धा समोर पंच केलाय. काय फटका खेळलाय. आणखीन एक बॉल अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सवर. हवा के साथ साथ घटा के संग संग बॉल सरळ सीमारेषा पार, षटकार. व्हॉट अ स्टार्ट. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे थेट 23 या धावसंख्येवर. 3 षटकार, 1 चौकार, 1 सिंगल आतापर्यंत. असं वाटतंय अजय गावावरून येतानाच सेट होऊन आलाय. गावी सुद्धा मात्र मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी गाजवल्या आहेत. आज मुंबई गाजवायला आली आहेत या नरे पार्क मैदानात. सोडून दिला हा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा अजयसाठी. या वेळेला मात्र आणखीन एक डॉट बॉल हाताळण्याचा प्रयत्न केला गेला. निखिलने अराउंड स्टंपचा अँगल निवडला, परंतु हा बॉल मात्र दिशाहीन आहे. दिशा भरकटलेला बॉल. आणखीन एक मात्र आता एक्स्ट्रा रन संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल. ओ, खोलात टाकलेला बॉल. या वेळेला परफेक्ट यॉर्कर होता. धाव घेण्याचा प्रयत्न करणार नाहीत, रिस्क घेणार नाहीयेत. निर्धाव चेंडूने सांगता होईल पहिल्या षटकाची. महागडी ओव्हर मात्र पहिल्या षटकातून निखिल याची. 24 धावा या पहिल्या षटकाखेरीस. 25 धावा, माफ करा. 24 धावा. चुकीची दुरुस्ती मात्र या वेळेला केली जाते. चांगलं समीकरण, मात्र चांगली सुरुवात केली आहे या दोन्ही फलंदाजांनी. तसं बघायला गेलं तर दुसऱ्या बाजूने सूरजला अजिबात स्ट्राईक मिळाली नाही पहिल्या ओव्हरमधून. सर्वच्या सर्व धावा ज्या आहेत त्या अजयनेच बनवल्या. एखाद दुसरा मात्र व्हाईट बॉल त्या ठिकाणी आपण पाहिला. त्या व्यतिरिक्त बाकीच्या सर्व धावा ज्या आहेत त्या अजयच्या बॅटमधून 23 आणि 1 एक्स्ट्रा रन, अशा एकूण 24 धावा. गोलंदाजीसाठी सुद्धा अजय आलाय. एक अजय फलंदाजी करतोय तर एक अजय गोलंदाजी करतोय. स्ट्राईकवर या वेळेला डावखुरी हाताचा फलंदाज सूरज असेल. आघात चांगला केलाय. अंजाम या मॅचला द्यावा लागेल. सुरुवात केली आहे, सामना संपवावा लागेल. या वेळेला अजयचा पहिला बॉल ऑफ स्टंपच्या खूपच जास्त बाहेर, आउट ऑफ द रीच ऑफ द बॅटर, अवे फ्रॉम द बॉडी, आउटसाइड द ऑफ स्टंप. आणखीन एक एक्स्ट्रा रन मात्र या नवीन ओव्हरच्या सुरुवातीच्या चेंडूवरती. आणि या वेळेला नो बॉलचा इशारा, थ्रो बॉलिंग. इथे मात्र पंचांनी थ्रो बॉलिंग पडताळली आहे. गोलंदाजाला मात्र बॅन तर केलं जाईलच, परंतु 3 धावांची पेनल्टी सुद्धा असेल.
9+2 अशा एकंदरीत 3 धावांची पेनल्टी. स्ट्रायकिंग अंपायर सुबोधजी गडसे यांच्याकडून मात्र हा नो बॉलचा इशारा जरूर आलाय. परंतु आता मात्र थोडीशी चर्चा दोन पंचांमध्ये आणि खेळाडूंमध्ये सुरू आहे. कॅप्टन मात्र त्या ठिकाणी महेशजी मकवाना यांच्याशी चर्चा करतायत. रवी चंदवरकर आणि हा नो बॉल आहे. थर्ड अंपायरचा सुद्धा डिसिजन नो बॉल. लाईव्हच्या माध्यमातून चेक केलं गेलंय त्यामुळे हा नो बॉल असेल. पंचांशी आयोजकांशी कोणीही हुज्जत घालायची नाहीये. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. चला नवीन गोलंदाज येतील. अजयच्या जागेवरती मात्र या वेळेला गोट्या. स्ट्राइक वरती सूरज. 0 बॉल. एकही बॉल पूर्ण झालेला नाही. 28 धावा. आणि दरम्यान या वेळेला बॉलची दिशा आपण जर पाहिली तर विकेट कीपर कडे, परंतु हा फ्री हिटचा बॉल आहे. मध्ये थोडी वेळ गेली त्यामुळे लक्षातच आलं नाही की यानंतर फ्री हिटचा बॉल पण आहे. परंतु सूरजच्या लक्षात होतं की हा फ्री हिटचा बॉल असणार आहे. चर्चा होती मध्ये आणि त्या चर्चेदरम्यान मात्र हा फ्री हिटचा बॉल या वेळेला हाताळला गेलेला असताना कॅच जरूर पकडली गेली परंतु फलंदाज सुरक्षित असेल. स्ट्राइक रोटेट होते. अजय येतोय पुन्हा एकदा स्ट्राइकवर. जर्सी नंबर 7 मध्ये मात्र गोलंदाजी मार्कवर गोट्या. आखूड टप्प्याचा बॉल आणि त्याला मात्र पुल केलंय. मैदानाच्या बाहेर गुल केलाय. आणखीन एक बॉल सीमारेषा पार. षटकार. मगाशी जे प्रॅक्टिस साठी आपण बॉल घेऊन गेलेले होतात ते बॉल आपण परत आणून द्यायचे. खेळाडू मित्रांना विनंती आहे ज्यांनी मात्र जुने बॉल प्रॅक्टिस साठी घेतले होते ते बॉल आपण परत आणून कॉमेंट्री बॉक्स मध्ये पोच करायचे आहेत. दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं गावडे युवा प्रतिष्ठानच्या वतीने बॉल झाडामध्ये आहे. पाहूया फिल्डरच्या हातात सरळ बॉल गेलाय. त्यामुळे दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न यावेळेला अजय आणि सूरज करत नाहीयेत. पुन्हा एकदा स्ट्राइकवर सूरज. डावखुऱ्याताचा फलंदाज. त्याच्यासाठी मात्र ओव्हर द विकेट गोलंदाजी गोट्याच्या माध्यमातून केली जाईल. खुला टाकलेला बॉल. या वेळेला मात्र विकेट किपर अपील करतोय परंतु अपील मात्र फेटाळून लावली आहे पंचांनी. चांगलं यष्टीरक्षण या वेळेला मात्र पाहायला मिळतंय विकेट किपर कडून. गोलंदाजाची पाठराखण मात्र केली गेली या विकेट किपरच्या माध्यमातून. चांगला बॉल आणि तितकीच चांगली विकेट किपिंग. परत एकदा त्याच बॉलला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. गोट्याच्या माध्यमातून मात्र या वेळेला चांगली पिचिंग पाहायला मिळते. लाईन आणि लेंथ मध्ये मात्र खूप चांगलं नियंत्रण या वेळेला मिळतंय ते गोट्याला. सलग 2 निर्धाव चेंडू हाताळले गेलेत. शेवटचा बॉल. परत एकदा मात्र आता दिशा भरकटलेला बॉल पाहायला मिळतोय. ऑफ स्टंपच्या खूपच जास्त बाहेर होता हा बॉल.
थोडासा बॉलला आपटण्याचाही प्रयत्न केला गोट्याने. आणि या वेळेला मात्र विकेट पटकावण्याची संधी. स्वतः विकेट कीपर बॉल खाली आहेत. स्ट्रेट इन टू दी बास्केट. सूरजला माघारी परतावं लागेल. शेवटच्या बॉलवर मात्र गोट्याला मिळाली सफलता. पहिला धक्का लागतोय. चालू असलेला सामना चव्हाटा कोचरा विरुद्ध बांद्रेश्वर कोठारवाडी या दोन संघांमध्ये. टॉस जिंकून मात्र चव्हाटा कोचरा संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारला आणि दरम्यान मात्र कोठारवाडी संघाला हा पहिला हादरा सूरजच्या स्वरूपात. ऐतिहासिक अशा या भिवाजीराव नरे उद्यानात म्हणजेच नरे पार्क मैदानात आज परळच्या राजाच्या आशीर्वादानं गावडे युवा प्रतिष्ठान मिडबाव मुंबई आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 हे दुसरं पर्व. आज पहिला दिवस. अभिषेक खरसे नवीन फलंदाज जातो मैदानाच्या आत. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. दरम्यान 2 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या 1 गडी बाद 37 धावा. 18.5ची सरासरी. 4 ओव्हरचा सामना. जर याच सरासरीने पुढील 2 ओव्हरमध्ये बॅटिंग झाली तर जवळपास 70 ते 75 धावा अपेक्षित आपण करतोय. गोलंदाजीसाठी मात्र नवीन गोलंदाजाला पाचारण केलं जाईल. जर्सी नंबर 10 मध्ये जयेश गोलंदाजीसाठी आलाय. एक उंचपुरा गोलंदाज. स्ट्राइक वरती अजय. पहिला बॉल. थोडीशी साइड आर्म ऍक्शनच बघायला मिळते. पुन्हा एकदा मात्र पंच सुबोधजी घडसे मागे फिरतायत. पहिल्या बॉलसाठी मात्र हा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. जयेशच्या गोलंदाजीची सुरुवात मात्र व्हाईट बॉलने झाली आहे आणि 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग सुद्धा दिली आहे जयेशला. हा पहिला बाउन्सर आपण बघतोय या षटकातला. दिशाहीन गोलंदाजी. आणखीन एक एक्स्ट्रा रन संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाते. 38 धावा. परंतु या वेळेला चांगला बॉल. स्टंप टू स्टंप गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. अगदी मिडल ऑफ द स्टंप वरून ट्रॅव्हल करणारा बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावेल. एक तेरी तो एक मेरी. एक व्हाईट बॉल तर एक डॉट बॉल अशी सुरुवात मात्र या ओव्हरची. षटक क्रमांक 3. चांगला स्कोर उभारला गेला पहिल्या 2 ओव्हर मधून. 37 धावा आल्या होत्या. एक व्हाईट बॉल सोबत धावसंख्या आता मात्र एक बॉल 38 धावा 1 गडी बाद. आणि या वेळेला पुन्हा एकदा मात्र दिशाहीन गोलंदाजी. पुन्हा एकदा मात्र आउट ऑफ द रीच ऑफ द बॅटर. अगदी फलंदाजाच्या आवाक्याच्या बाहेरचा हा बॉल हाताळला गेलाय. वाईड +1 अशा 2 धावा या वेळेला मिळणार आहेत. 40 धावा पूर्ण होतील टीमच्या. परत एकदा त्याच पद्धतीचा बॉल हाताळला जातोय. दिशा सापडत नाहीये. लाईन आणि लेंथ वरती नियंत्रण मिळत नाहीये गोलंदाज जयेशला. आणखीन एक डॉट बॉल या वेळेला मात्र हाताळण्याच्या प्रयत्नामध्ये होते, परंतु सातत्यपूर्ण सलग 2 वाईड बॉल हाताळून बसले. एकमेव असा बॉल आपण पाहिला होता ज्यावर फलंदाज बीट झाले. अगदी स्टंपच्या वरून मात्र तो बॉल गेला होता विकेट किपरकडे. परंतु हे मागील दोन्ही बॉल आपण जर 40 धावा सध्या फलंदाजी करत असताना बांद्रेश्वर कोठारवाडी, तर फिल्डिंग करत असताना चव्हाटा कोचरा. काय चाललंय मैदानाच्या आत. परत एकदा मात्र आता या वेळेला तर सरळ नो बॉलचा इशारा पंचांनी कळवलाय. आतापर्यंत तर वाईड बॉल हाताळत होते, परंतु या वेळेला तर नो बॉलचा इशारा. या नो बॉल बद्दल थोडीशी माहिती आपण घेऊया या स्पर्धेच्या माध्यमातून. भारतीय संघाचे माजी कर्णधार ज्यांनी आपल्या भारत देशाला पहिला विश्वचषक मिळवून दिला अशा कपिलदेव निखंज सरांच्या गोलंदाजीतून आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीमध्ये जवळपास त्यांनी 38,942 चेंडू हाताळले, परंतु त्यामध्ये एकही नो बॉल आपल्या कारकिर्दीमध्ये त्यांनी कधी टाकला नाही. असा हा विक्रम मात्र सर कपिलदेव निखंज यांच्या नावावरती. आणि दरम्यान इथे मात्र 2 वाईड 1 नो अशा बऱ्याच अतिरिक्त धावा मात्र गोलंदाज जयेशने खर्च केल्या. एकच बॉल पूर्ण झालाय. ही ओव्हर मात्र जयेशलाच मला वाटतं पूर्ण करावी लागणार आहे. 5 एक्स्ट्रा धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केल्यात. विचार विनिमय झाल्यानंतर पुन्हा एकदा जयेश मात्र गोलंदाजीसाठी सज्ज होईल.
या नो बॉल नंतर मात्र स्कोर पुढे सरकेल तो 42 या धावसंख्येवर. तिसरी ओव्हर आहे आणि यानंतर आणखीन एक ओव्हर. 4 ओव्हरचा हा सामना. दिशाहीन गोलंदाजी. 42 रन्स ऑन दी बोर्ड. 42 धावा सध्या स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. समोर आपल्याला बॅनर दिसतोय शास्त्र कुलोत्पन्न मराठा समाज मुंबई. सर्व पदाधिकारी त्या बॅनर वरती. गत वर्षी जर आपण पाहिलं तर हाच संघ मेगा फायनल पर्यंत पोहोचला होता, ज्या वेळेला या चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 पहिल्या पर्वाचं आयोजन या मैदानावरती केलं गेलं. चव्हाटा कोचरा. परत एकदा आणखीन एक बॉल. व्हाईट बॉलचा इशारा पंच सुबोधजी घडसे यांचा. पंचांना मात्र बरीच कसरत करावी लागली या गोलंदाजी दरम्यान. पंचांचा चांगला व्यायाम झालाय या बॉल दरम्यान. आणखीन एक व्हाईट बॉल. नो बॉल सलग मात्र आपण बघतोय. फ्री हिटचा बॉल मात्र कंटिन्यू असणार आहे. स्ट्राइक वरती अजय. परत एकदा. आता मात्र परत नो बॉलचा इशारा आहे. एक्स्ट्रा बाउंस सोबत मात्र हा नो बॉल. आता हा जो फ्री हिट आहे तो कंप्लीट केल्याशिवाय तुम्हाला मात्र ओव्हर चेंज करता येणार नाहीये. चव्वेचाळीस धावा. फ्री हिटचा बॉल कंटिन्यू. एक बॉल मध्ये 7 धावा एक्स्ट्रा आलेत. आणि हा फ्री हिटचा बॉल. या वेळेला मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 22च्या स्वरूपातल्या धावा मात्र याही बॉलवरती मिळणार आहेत. चांगला बॉल जरी हाताळला गेला असला तरी मात्र इथे 1 रन मिळणार आहे फलंदाजांना. एकेरी धावेसोबत मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 45. उद्या सकाळी बरोबर 9 वाजता स्पर्धेला सुरुवात होणार आहे. सगळ्या 8:30 वाजता सर्व संघांना मात्र इथे रिपोर्टिंग करण्याची विनंती असेल. स्पेशली मात्र विनंती असणार आहे साई कृपा वाळकेवाडी आणि श्री ब्राह्मणदेव स्पोर्ट्स क्लब चिंदर अ या संघाला, जो पहिला सामना खेळणारा संघ आहे. पहिल्या सामन्यादरम्यान खेळणाऱ्या दोन्ही संघांना बरोबर 8:30 वाजता मैदानावरती उपस्थित राहण्याची विनंती असेल. दुसरा सामना होईल गिरेश्वर डायमंड 11 अणसुरे विरुद्ध अमर क्रीडा मंडळ मनेरवाडी आयनल या 2 संघांमध्ये. तिसरा सामना देवगड 11 विरुद्ध कोकण 11. चौथा सामना स्पर्श 11 विरुद्ध श्रीराम स्पोर्ट्स. पाचवा सामना श्री ब्राह्मणदेव स्पोर्ट्स क्लब चिंदर ब विरुद्ध मिडबॉ बॉईज. त्यानंतर 6वा सामना होईल आई भराडी कोचरा विरुद्ध जय श्रीराम वाळकेवाडी. 7वा सामना रामेश्वर 11 असलदे विरुद्ध ओम 11 मिडबाव. आणि शेवटचा सामना नवनाथ 11 हडी अ विरुद्ध डमी. दरम्यान गोलंदाज इंजर्ड झालाय. आता ते का झाले कसं झाले हे सर्वांनाच समजलेलं आहे. तीन बॉल पूर्ण झालेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर 45. गोलंदाजीसाठी आता हेमंत येतील. उर्वरित 3 बॉल त्यांना मात्र हाताळावे लागतील या ओव्हरचे जे शिल्लक राहिलेले चेंडू आहेत. दरम्यान फिल्डर स्वॅप केला गेलाय. हेमंतला मात्र आता या वेळेला गोलंदाजी करावी लागेल. उर्वरित 3 बॉल या ओव्हरचे हाताळावे लागतील. चांगला स्कोर आतापर्यंत उभारला गेलेला आपण बघतोय. 45 धावा स्कोर कार्डवर. 3 बॉलचा खेळ संपलाय. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. यानंतर आणखीन एक ओव्हर म्हणजे एकंदरीत 9 बॉल फलंदाजांच्या हातामध्ये. आणि या वेळेला चांगली फिरकी बघायला मिळते हेमंतच्या माध्यमातून. अगदी बॅट मात्र काढून घेतली या वेळेला फलंदाज अजयने.
दुसऱ्या बाजूला अभिषेक खरसे, पाचवा बॉल हाताळण्यासाठी हेमंत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. परत एक फुलटॉस बॉल आणि या वेळेला सुद्धा गॅप मध्ये निघून जातोय हा चेंडू. 1 बाउन्स 4 धावा. आणखीन एक चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. आणि पंचांनी मात्र आपला निर्णय मागे घेत चौकाराच्या जागेवर षटकार घोषित केलाय. तिकडे मात्र एक बाउंड्रीची लाईन आपण आखलेली आहे आणि 50 धावा टीमच्या पूर्ण होत आहेत. 51 धावांवर मात्र फलंदाजी करत असताना टीमची धावसंख्या 51 आणि वैयक्तिक 36 धावांवरती अजय. आतापर्यंत 5 षटकार ठोकलेत अजयने आणि या ओव्हर मधला आता शेवटचा बॉल. एक चौकारही आलाय अजयच्या बॅटमधून. परत एक फिरकी पाहायला मिळते परंतु टायमिंग या वेळेला थोडस मिस केलंय. मिस टाइम स्ट्रोक सोबत मात्र हा बॉल मात्र निघून गेला पाठीमागे. बॅकअप साठी फिल्डर आहेत. एकेरी धावेसोबत मात्र ओव्हरची समाप्ती होतीये. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 52 धावा स्कोर कार्डवर. दरम्यान या पुढील सामना होणार आहे RR11 डोंबिवली विरुद्ध नवनाथ 11 हडी ब. पहिली क्वार्टर फायनल मॅच. दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी टॉससाठी रेडी राहण्याची विनंती करतोय. RR11 डोंबिवली आणि नवनाथ 11 हडी ब या दोन्ही संघांचे संघनायक. मुख्य व्यासपीठावरती मात्र पुढील मॅचचा टॉस. हा सामना पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर आपण उडवणार आहोत. शेवटच्या ओव्हरसाठी मात्र नवीन गोलंदाजाला आपण बघतोय गोलंदाजीसाठी. मुकुल शेवटची ओव्हर करण्यासाठी मात्र सज्ज झालाय मुकुल. मुकुलचा पहिला बॉल. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने हल्ला केलाय. सरळ खेळाडूच्या हातात. सेफ हँड्स मध्ये बॉल. ओमीकडे हा मात्र झेल सुपूर्त केलाय आणि अजयला मात्र माघारी परतावं लागेल. बड़ी मछली जाल में फंसी है इस बार. मुकुल के खाते में ये बड़ी सफलता. अजय की पारी समाप्त. 37 रन बनाए वैयक्तिक और आउट होकर वापस लौटेंगे. पहिला धक्का या वेळेला आपण जर पाहिला तर मोठी विकेट इथे आपण येताना आपण बघतोय. अजय आणि सूरज त्यामधून पहिला सूरज आउट झालाय आणि या वेळेला मात्र अजय सुद्धा माघारी परततोय. मुकुलला मात्र मोठी सफलता मिळतीये. एक मोठा मासा मात्र गळाला लागलाय. मुकुल समोर आता मात्र खेळण्यासाठी मुकुंद गावडे येथील मैदानाच्या आत. अजयच्या जागेवर मान्यवरांची मात्र मोठी मांदियाळी या स्पर्धेमध्ये आपण व्यासपीठावर उपस्थित राहिलेली पाहताय. आलेल्या सर्व मान्यवरांचं गावडे युवा प्रतिष्ठान आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मिडभाव वर्ष दुसरे या पर्व दुसऱ्यामध्ये हार्दिक स्वागत. मोठा विकेट या वेळेला येताना आपल्याला पाहायला मिळाला. अजय आउट होऊन माघारी परतलाय. अजयच्या जागेवर मात्र आता नवीन फलंदाज मुकुंद गावडे मैदानाच्या आत दाखल होताना. मुकुल विरुद्ध मुकुंद असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला बघायला मिळणार आहे. गोलंदाजी मार्कवरती मुकुल आहे आणि फलंदाजीसाठी मात्र डावखुरा आताचा फलंदाज मुकुंद गावडे. या वेळेला मात्र समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये फटका खेळला आहे. निखिल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत चांगलं क्षेत्ररक्षण. या अगोदर एक ओमीने चांगला कॅच पकडला. या वेळेला निखिलने मात्र धावा अडवल्या. जवळपास 2 धावा त्यांनी रोखल्या आपल्या संघासाठी. दोन धावांसोबत संघाच्या धावसंख्येकडे थोडंसं लक्ष टाकूया शेवटच्या ओव्हर दरम्यान.
54 धावा सध्या स्कोर कार्ड वरती आपल्याला बघायला मिळत आहेत. या वेळेला एक चांगला बॉल पाहायला मिळेल गोलंदाज मुकुलच्या माध्यमातून. चेंडूला ऑन साइडला भिरकावण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र बीट झाले मुकुंद गावडे. चांगली गोलंदाजी मुकुलकडून. एक तेरी तो एक मेरी मात्र असं समीकरण मात्र आपण बघतो मैदानादरम्यान एक चांगल्या गोलंदाजीचा प्रात्यक्षिक सादर करताना. हॅलो हॅलो. सातवे कुलोत्पन्न मराठा समाज गावडे युवा प्रतिष्ठान चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 हे आमचं दुसरं वर्ष आहे. पंचावन्न धावा सध्या स्कोर कार्डवर. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आणि दरम्यान यावेळेला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फटका खेळला आहे ओमीच्या दिशेने. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा मात्र कोणताही प्रयत्न केला गेलेला नाहीये. एकेरी धावेसोबत धावसंख्या झाली ती 56 धावा. चांगली गोलंदाजी केली. या पहिल्या 3 ओव्हरचा खेळ जर पाहिला तर अतिशय महागड्याशा ओव्हर हाताळल्या गेल्या होत्या गोलंदाजांकडून. हॅलो. सातवे कुलोत्पन्न मराठा समाज गावडे युवा प्रतिष्ठान मिडवा मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या क्रिकेट सामन्याचं आयोजन केलेलं आहे. आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी सकाळपासून बऱ्याचशा मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तसेच आमच्या विनंतीला मान देऊन आमचे स्नेही प्रवीण नरे शाखा प्रमुख, सिद्धार्थ चव्हाण उपविभाग प्रमुख, सचिन भोसले उपशाखा प्रमुख, निलेश आजगावकर उपशाखा प्रमुख, अवधूत जोशी उपशाखा प्रमुख, तसेच गोविंद नरे आमचे स्नेही आणि रवी मुंबरकर आमचे स्नेही. आणि मी या ठिकाणी विशेष असा उल्लेख करू शकतो की बबन शिरवडकर ज्येष्ठ शिवसैनिक आणि त्यांचा या ठिकाणी 4 दिवसापूर्वी जीवन गौरव पुरस्काराने या ठिकाणी सन्मानित केलेला आहे. मी संपूर्ण या व्यासपीठावर सर्व मान्यवरांचं या ठिकाणी गावडे युवा प्रतिष्ठानतर्फे सगळ्यांना या ठिकाणी स्वागत करतो. धन्यवाद. नक्कीच पहिल्या डावाचा खेळ आपण समाप्त झालेला पाहिला आणि पहिल्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 56 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्या. अगदी आपण जर पाहिलं तर आतापर्यंतचा हायेस्ट स्कोर या वेळेला जिंकण्यासाठी 57 धावांचा टार्गेट. हॅलो. मी RR11 आणि नवनाथ हडी दोन्ही कॅप्टन दोन्ही संघाचे संघप्रमुख कृपया व्यासपीठावरती टॉस उडवायचा आहे. RR11 आणि नवनाथ हडी. मी प्रवीण नरे आणि दोन्ही प्रमुखांना विनंती करतो की कृपया आपण मान्यवरांनी पुढे येऊन टॉस उडवावा. दोघे सर्व मान्यवरांनी पुढे स्टेजवरती या. सर्वांनी दोन्ही संघाचे संघप्रमुख कृपया व्यासपीठावरती या. RR11 आणि नवनाथ हडी दोन्ही संघप्रमुख कृपया व्यासपीठावर या लवकर. आपल्याला वेळेचं बंधन आहे. कॅप्टन असेल तर प्रतिनिधी या कोणीतरी. मी जरा संघ प्रमुख नाही आहेत त्याचं डिस्कशन चालू आहे. तोपर्यंत आपण या ठिकाणी सन्मान्य पाहुण्यांचा या ठिकाणी आपण सन्मान चिन्ह शाल देऊन या ठिकाणी आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करीत आहोत. मी मंडळाचे सल्लागार नवनाथ गावकर आपणास विनंती करतो की आपण नवनाथ ठीक आहे सतीश भोसले माफ करा. मी हरेश लोके यांना विनंती करतो की आपण शाखा प्रमुख प्रवीण नरे यांचा या ठिकाणी सन्मान चिन्ह आणि शाल देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान करावा. हरेश लोके माफ करा थोडा प्रोटोकॉल चुकला. उपविभाग प्रमुख सिद्धार्थ चव्हाण यांचा या ठिकाणी आपण सन्मान चिन्ह आणि शाल देऊन स्वागत करतो. मी जगन्नाथ जेटे यांना विनंती करतो त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करावं.
सिद्धार्थ चव्हाण धन्यवाद. तसेच शाखा प्रमुख प्रवीण नरे यांचं या ठिकाणी आपण शाल आणि सन्मानचिन्ह देऊन स्वागत करीत आहोत. फलंदाज पाठवून द्यायचे, फलंदाज पाठवून द्या लवकर. ज्येष्ठ शिवसैनिक आणि जीवन गौरव पुरस्कार विजेते बबन शिरवडकर यांचं आपण या ठिकाणी सन्मानचिन्ह आणि सतीश भोसले त्यानंतर आपण निलेश आजगावकर उपशाखा प्रमुख त्यांचं या ठिकाणी आपण सन्मानचिन्ह आणि शाल देऊन आपण सन्मान करीत आहोत. तसेच अवधूत जोशी हा त्यांचं आपण या ठिकाणी सन्मानचिन्ह आणि शाल देऊन या ठिकाणी स्वागत करीत आहोत. तसेच आमचे स्नेही गोविंद नरे त्यांचं या ठिकाणी आपण सन्मानचिन्ह आणि शाल देऊन स्वागत करीत आहोत. गोविंद नरे तसेच आमचे स्नेही रवी सामना सुरू झालेला आहे. 57 धावांचा पाठलाग आणि पहिला बॉल या वेळेला ओव्हर दी कव्हर्स खेळला आहे. जातोय तो मात्र सरळ मैदानाच्या बाहेर. 6 धावा या वेळेला पंचांकडून मात्र कळवल्या जात आहेत. षटकारासोबत मात्र सुरुवात झाली आहे. पहिला बॉल सिंगल आली होती. 7 धावा आल्यात पहिल्या 2 चेंडूंमधून. अभिषेक खरसे या वेळेला मात्र डाऊन द लेग साइड बॉल. एक्स्ट्रा रन्स मात्र या वेळेला आपण येताना बघतोय. अतिरिक्त धावांनी मात्र स्कोर पुढे सरकेल 8 या धावसंख्येवर. आणि या वेळेला जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. सरळ बॉल मात्र जातोय तो डॉक्टर शिरोडकर हायस्कूलच्या दिशेने. 6 धावा या वेळेला मिळतात. निखिलच्या बॅटमधून येतोय हा खणखणीत षटकार. अप्रतिम फटका या वेळेला सजवला गेलाय तो निखिलच्या बॅटमधून. एक सिंगल आली, त्यानंतर मात्र एक षटकार आला, एक वाईट बॉल आणि परत एक षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 या धावसंख्येवर. बॉल पूर्ण झालेत या षटकातले 3. मुकुल अंजनकरला मात्र 501 रुपयांचा पुरस्कार. आणि आणखीन एक 6 मात्र पाहायला मिळतो. आणखीन एक षटकार. सलग 3 षटकार मात्र या वेळेला निखिलच्या बॅटमधून आलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. प्राची प्रवीण कृबल यांच्याकडून मात्र मुकुल अंजनकर याला मात्र 1001 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार आहे. सलग 3 षटकार निखिलच्या बॅटमधून आलेत. 57 धावांचा पाठलाग करायचा आहे.
सुरुवात मात्र झाली आहे. 20 धावा पहिल्याच ओव्हर मधून येताना दिसत आहेत. 4च बॉल पूर्ण झालेत. आणखीन एक बॉल. परत एकदा हवाई यात्रेवर बॉल जाताना लॉंग ऑन सीमारेषा पार. आणखीन एक उत्तुंग आसमानी षटकार निखिलच्या बॅट मधून. ईट का जवाब पत्थर से. धावसंख्या झाली 28 धावा. 18 चेंडू 29 धावांची आवश्यकता आहे. गतवर्षीचा फायनलिस्ट संघ आहे. मेगा फायनल मात्र विजेता ठरलेला संघ आहे. रनर अप उपविजेता ठरलेला संघ आहे. चव्हाटा कोचरा गतवर्षी मात्र मेगा फायनल गाठली, परंतु मेगा फायनल जिंकता जरी आली नसली तरी यावर्षी नव्याने मात्र ते प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहेत मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीसाठी मात्र सत्यवान, दुसऱ्या षटकासाठी स्ट्राईकवर होमी, नॉन स्ट्राईकवर निखिल. सत्यवानचा पहिला बॉल. फ्लाइट हेड डिलिव्हरी हाताळली गेली होती. पंचांकडून मात्र व्हाईट बॉलचा इशारा कळवला जातो या बॉलसाठी. महेशजी मकवाना स्टेट अंपायरच्या भूमिकेत, स्ट्रायकिंग अंपायरच्या भूमिकेत सुबोधजी घडसे. ओ या वेळेला पुन्हा एकदा मात्र फिरकी पाहायला मिळते. चांगला बॉल या वेळेला. शरीराचा वेध मात्र घेतला जातोय. एक डॉट बॉल, एक व्हाईट बॉल. परत एकदा बॉलला वळवण्याचा प्रयत्न केला गेलाय. आणखीन एक व्हाईट बॉल या वेळेला. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी केली जाते. मगाशी जयेशनं मात्र ज्या पद्धतीने गोलंदाजी केली होती
संपता न संपणारं ते षटक आपण पाहिलं होतं. आणि आता मात्र सध्या आपण जर पाहिलं तर गोलंदाजी मार्कवरती सत्यवान आहे. 2 सलग व्हाईट बॉल त्यांनी हाताळलेत. खोलात टाकलेला बॉल बॉटम हँडचा वापर केलाय. डीप मिड विकेट कडे बॉल ट्रॅव्हल करतोय. डिफ्लेक्ट झाला बॉल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र या वेळेला होतोय आणि निखिल तर तिसऱ्याही धावेसाठी मात्र तयार आहे. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा या बॉलवर पूर्ण केल्यात. 1 धाव मात्र कमी आली. तसं बघायला गेलं तर बॉल चौकाराच्या दिशेने जात होता, परंतु मध्ये मात्र रस्त्यात खो खोचा तो पोल आला आणि त्या पोलला बॉल लागून मात्र थांबला. 3 धावा मात्र धावून पूर्ण केल्या गेल्या. 33 धावा सध्या स्कोर कार्ड वरती. 16 चेंडू आणि 24 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे. सामना खूप जवळ आलाय. तसं बघायला गेलं तर धावसंख्येचं लक्ष जरी मोठं असलं तरी मात्र त्याचा पाठलाग खूप चांगल्या पद्धतीने सुरू आहे. पुन्हा एकदा मात्र साइड आर्म ऍक्शन सोबत एक चांगली फिरकी बघायला मिळाली. लेग बाईचा इशारा पंचांकडून. चला बॅट कट आहे, त्यामुळे या धावा ज्या आहेत त्या फलंदाजाच्या वैयक्तिक खात्यामध्ये सुद्धा लिहिल्या जातील. धावसंख्येच्या आकड्यामध्ये मात्र बदल घडतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34 या धावसंख्येवर. 15 चेंडू आणि 23 धावा असं मात्र या मॅचचं समीकरण आता मात्र आपण पाहू शकाल. गावडे युवा प्रतिष्ठान चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आपण बघत आहात. मिडबाव मुंबई यांच्या माध्यमातून मात्र हे भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आज या भिवाजीराव नरे उद्यानावरती. पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसातून मात्र चालू असलेला साखळी फेरीतला शेवटचा सामना. यानंतर क्वार्टर फायनल्स कडे आपण वळणार आहोत. दुसऱ्या गटातून मात्र आपण जर पाहिलं तर एक लीग स्टेजचा सामना सुद्धा बाकी आहे. आणि दरम्यान एक पुन्हा स्लोअर वन डिलिव्हरी आणि हा बॉल आलाय मैदानात. 2 धावा घ्याव्या लागतील. धावून धावा मात्र काढाव्या लागतील. नशिबानं मात्र या वेळेला साथ दिलेली नाहीये निखिलला. 2 धावांचा यशस्वी प्रयत्न. 2 धावांसोबत मात्र 36 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. 23 धावांचा अजूनही पाठलाग 21 धावांचा. आणि दरम्यान या वेळेला उडवलाय बॉल ऑन साइडला मिड विकेट मधून. 6 धावा येत आहेत. षटकार आलाय निखिलच्या बॅट मधून. आणखीन एक धमाकेदार सिक्सर. धावसंख्या झाली आहे 42. फक्त आणि फक्त आता 15 धावा बनवायचे आहेत आणि बॉल शिल्लक राहिले 13. तेरा चेंडू आणि 15 धावा. चव्हाटा कोचरा गतवर्षीचा रनर अप संघ आज या नवीन पर्वात सुद्धा चांगली कामगिरी करत असताना दुसऱ्या बाजूला बांद्रेश्वर कोठारवाडी. परत एकदा, परंतु या वेळेला मात्र बॉल मैदानाच्या आतच आहे. डिक्लेअर कडे जातोय. 1 धाव मात्र पंच घोषित करतील. खोदा पहाडावर निकला चुहा. चौकार षटकारासाठी मात्र प्रयत्न केला होता, परंतु एकाच धावेवर समाधानी राहावं लागलं या वेळेला निखिलला. एकेरी धावेसोबत धावसंख्या झाली आहे ती आता मात्र 43 धावा आणि जिंकण्यासाठी आता मात्र 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडूंमध्ये 14 धावांची आवश्यकता असेल. दरम्यान हा व्हाईट बॉल आलाय. 12 चेंडू आणि 13 धावांची आता मात्र गरज. पहिलाच बॉल. अतिरिक्त रन्स खर्च केले जात आहेत. गोलंदाजीसाठी मात्र या वेळेला सूरज 57 धावा चेस करत असताना सामना खूप क्लोज आलाय. सोडला हा बॉल. हा बॉल मात्र फेअर डिलिव्हरी असेल. टप्पा पडल्यानंतर थोडंसं आतल्या बाजूला चेंडूला वळण दिलं गेलं होतं. 11 चेंडू 13 धावा. स्ट्राईकवर या वेळेला ओमी. गोलंदाजी करतोय सूरज. रंगतदार मॅच मैदानाच्या आतमध्ये. सगळ्यांचं लक्ष या ठिकाणी मात्र वेधलं जाईल या मॅचमुळे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार का निखिल? मात्र स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल.
10 चेंडू 12 धावा. काय मॅच रंगली आहे. 57 धावांचा पाठलाग आहे. आतापर्यंतचा हायएस्ट स्कोर चेस करते चव्हाटा कोचरा विरोधात बांद्रेश्वर कोठारवाडी. या वेळेला मात्र स्लोअर वन डिलिव्हरी होती. गतीमध्ये थोडस परिवर्तन केलं गेलं होतं. चेंज ऑफ पेस पाहायला मिळतोय. चांगलं व्हेरिएशन. गोलंदाज सूरज कडून मात्र या वेळेला बीट केलं जाते निखिलला. डॉट बॉल. 9 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. परत एक फुल टॉस बॉल. या वेळेला मात्र आडव्या बॅटनं स्वीप केलं बॉलला. आणखीन एक बॉल मात्र जातोय सरळ सीमारेषा पार आणि येतोय इथे मात्र आता हा दर्जेदार षटकार. किती इझिली हा फटका केलाय. किती शांतपणे मात्र बॅटिंग करतायत. 6 धावांची गरज आहे. 8 बॉल शिल्लक आहेत. फक्त 6 धावा. आणि या वेळेला व्हाईट बॉल. व्हाईट +1 अशा 2 धावा या बॉलवर मिळतील. आणि वैयक्तिक 43 धावांवरती बॅटिंग करतोय निखिल. आतापर्यंतचा सर्वात वैयक्तिक हायएस्ट स्कोर बनवला गेलाय. चव्हाटा कोचरा. का गतवर्षी आम्ही मेगा फायनल पर्यंत पोहोचलो होतो हे आज मात्र दाखवून दिलं. या वेळेला मात्र ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेने. फिल्डर आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. अजून 2 धावा. आता फक्त 2 धावांची गरज. 45 धावांवरती बॅटिंग करतोय निखिल. शेवटचा बॉल. 2 धावांची आवश्यकता. यानंतर आणखीन एक ओव्हर. आणि या वेळेला मात्र शरीराचा वेध घेणारा बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉलने मात्र ओव्हर नंबर 3 ची सांगता होईल. धावसंख्या झाली ती 55. 57 धावांचा करायचा पाठलाग. 6 चेंडू आहेत. 2 धावांची आवश्यकता आहे. चव्हाटा कोचरा विरुद्ध बांद्रेश्वर कोठारवाडी या 2 टीम मध्ये मात्र हा बिग फाईट. मोठा सामना. आणि हा मोठा विजय आपल्या नावाच्या दिशेने मात्र कुठेतरी आपल्या संघासाठी ओढून आणलाय तो फलंदाज निखिलने. उद्या बरोबर सकाळी 9 वाजता स्पर्धेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे विशेषतः पहिल्या मॅच मध्ये खेळणाऱ्या 2 संघांना विनंती असेल बरोबर 8:30 वाजता आपण रिपोर्टिंग करायचंय. साई कृपा वाळकेवाडी विरुद्ध श्री ब्राह्मणदेव स्पोर्ट्स क्लब चिंदर अ. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण बरोबर सकाळी 8:30 वाजता इथे उपस्थित राहायचंय. 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये मात्र आता हा सामना जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता. बॉलिंग मार्क वरती स्वप्नील आणि स्ट्राइक वरती ओमी. पाहूया हा फटका कुठे चाललाय. आणि या फटक्यासोबत मात्र चव्हाटा कोचराने हा पहिला सामना जिंकलेला आहे. मनपूर्वक अभिनंदन. एक मोठा विजय आहे चव्हाटा कोचरा संघाच्या नावावरती. 57 धावा चेस केल्या आहेत. वेल डन, वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ठरलाय बांद्रेश्वर कोठारवाडी संघाचा अजय. मनपूर्वक अभिनंदन चव्हाटा कोचरा. परंतु सामनावीराचा पुरस्कार हा आपण पराभूत संघामधून देत आहोत. त्यामुळे अजयला मी विनंती करतोय कोठारवाडी संघाचा अजय आपण सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी मात्र स्टेजवरती यायचंय.